कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा आम्ही काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घेणार आहे. काय ऐकू? मी पुन्हा एकदा मृत्यूच्या विळख्यात अडकलोय हे ऐकू. आई विरोचक आहे आणि त्रेतायुगात मी आईला दगा दिला म्हणून आई मला मारणार आहे हे ऐकू. जी आई माझी सख्खी आई नाही पण जन्मदात्या आईपेक्षा जास्त जीव लावला तिने मला. लहानाचं मोठं केलं ती मला मारणार आहे हे ऐकू. का मारेल आई मला? ज्या आईने मला इतका जीव लावला ती मला मारणार आहे का? तर ती राक्षस आहे, विरोचक आहे म्हणून. नेत्रा, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, रादर मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या मनातले हे सगळे गैरसमज काढून टाका. साहेब, आम्हाला माहिती आहे हे सत्य पचवणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे, पण साहेब हेच सत्य आहे. खरंच रुपालीबाई साहेबांना तुम्हाला मारायचंय. त्या विरोचक आहेत, त्यांना सूड घ्यायचा आहे तुमचा. नेत्रा, इनफ इनफ इनफ. मी तुला सकाळी सुद्धा सांगितलं होतं मला या विषयावर कसलीही चर्चा नकोय, माझ्यासाठी हा विषय संपलाय. तरी पुन्हा तुम्ही मला तेच ऐकवताय. मला आईबद्दल काही ऐकायचं नाही आणि तुम्ही सुद्धा आईबद्दल काही बोलू नका प्लीज. तुझ्याकरता खूप मोठा धक्का आहे. रुपालीवर तुझा विश्वास आहे, प्रेम आहे. पण म्हणून सत्य तर बदलणार नाहीये ना. सत्य काय आहे हे कोण ठरवणार? तू ये, बस बस बस. अद्वैत, मला मान्य आहे तुला हे सगळं आधीच कळायला हवं होतं, मी नाही सांगितलं. आमची चूक झाली आणि तुला हे सगळं आता अशा पद्धतीनं कळलंय, आमच्याकडे कुठलाही इलाज नाही रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.